पुण्यात म्हणून हा प्रश्न करा तर बाजूला जे आपले आमदार आहेत हा विषय लावून धरलाय, पण पुण्यात जी काही घटना घडली त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होते, पण या घटनेकडे कसं बघता पहिली प्रतिक्रिया? मी यापूर्वीच ट्विट करून या प्रकरणाला मध्ये जे काही पॉलिटिकल याला सपोर्ट होता या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्वी मानलेला, ही घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी धंगेकर यांनी या विषयाच्या मागेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मांडलेली. मग एखादी घटना घडते, आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत गरगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो, त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी असतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, कोणताही पॉलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली. त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता, हे आमच्या इथील लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहे. कोणी घटना 2-2:30 वाजता घडते आणि 11 वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा त्यात गुन्ह्याची नोंद होत नाही. पहिला जिल्ह्यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात, ते बदलले जातात आणि त्यावेळेस पहिल्यांदा आरोपीला केलं जातं कोर्टाच्या पुढे, त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कलमं लावली त्याला कुठलाही आधार नव्हता. कारण आधार यासाठी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते, त्याचे रिपोर्ट्स नव्हते. तो म्हणजे हे सगळ्या प्रकारात पूर्णतः संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उठाव केला. आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धंगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या सगळ्यांना सेव्ह करण्यामध्ये, वाचवण्यामध्ये, ते उघडकीस आलं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरण आहे ते मी मांडणार आहे. पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना, वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे. त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि जो कोणी यामध्ये अडकला असेल, तो राजकीय नेता असू दे, डॉक्टर असू दे, पोलीस असू दे, सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशी सुद्धा ही अगदी मला वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे. ती मागणी आमची आहे. कारण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढे रोज सुनावणीवर 8 दिवसात हे प्रकरण निपटवा. काय ते पल्लवी, काय नाव त्यांचं, ते डॉक्टर त्यांच्यावर सापळे, पूर्वी भ्रष्टाचाराच्या सापळे असायचे आणि त्या परत पुन्हा ते सापळ्यांना साफसफाई करायसाठी पाठवलाय. हा काय प्रकार आहे? आणि ते डॉक्टर तर तो बदमाश आहे तुमचा सावरे, त्याच्यावर केवढे गंभीर आरोप आहे. त्यामध्ये ड्रग्सच्या आरोपींना वाचवण्याचे आरोप आहे, त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांट मधले आरोप आहे. खरं तर त्यावेळेचे आमचे म्हैसेकर नावाचे आरोग्य संचालक होते, त्यांनी यांच्या ट्रान्सफरचा रिपोर्ट पाठवला होता, यांची बदली करा. 16 अधिकाऱ्यामध्ये याला एकानेच ठेवलं गेलं, 15 अधिकाऱ्यांची बदली केली. कारण त्यावेळेस एक मोठ्या एका गुन्ह्यातील मोठा आरोपी त्यावेळेस त्या ठिकाणी ऍडमिट होता आणि त्याला सर्व VIP सुविधा देण्याचं काम तावरे करत होते. अशा अनेक गुन्ह्यामध्ये ज्यांना हे खरं म्हणजे ससून हे पुणेकरांचं हृदयस्थान असल्यासारखं आहे आणि गरीब सामान्य माणसाला ते ससूनचा आधार वाटतो, पण तो आधार मात्र या नालायक लोकांनी, या हरामखोर प्रवृत्तीने त्याचं नाव पुसायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या घटनेमागे ती चौकशी, CBI चौकशी करा. मी तर सुरुवातीला मागणी केलेली की आपण याची ज्युडिशरी चौकशी केली गेली पाहिजे, निपक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे इतका डिले होतपर्यंत, इतकी घटना घडल्यानंतर 7-8 तास किंवा 6 तास यावर कुठलीच कारवाई होत नाही. यामध्ये नेमका कोणाचा फोन होता, तो फोन करणारा कोण, प्रेशर करणारा कोण, त्याला सुद्धा 6 आरोपी चालच पाहिजे, केलं पाहिजे आणि त्याला केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्याचे गृहमंत्री या सगळ्या प्रकरणी आमदारांचं नाव यामध्ये सातत्याने घेतलं जाते, या अद्यापही समोर येत नाही किंवा त्यांची कुठल्याही प्रकारे चोरांच्या मनात सांड नाही. चोर मोकळेपणाने येईल कसं?
कुठेतरी गिल्टी असतो ना व्यक्ती, त्यावेळेस त्याला पुढे होताना तो घाबरतो, तो प्रकार आहे. तो फोन कुणाचा आहे, कुठल्या नेत्यांचा आहे? 100% ही चौकशी निपक्ष व्हावी. मी सांगितलं की हा प्रकरण इतकं मोठा हाय प्रोफाईल झालाय. प्रचंड गरगंज श्रीमंतीचा मालक असलेला माणूस 3 महिने ती गाडी बिना नंबरनी पुण्याच्या रस्त्यावर फिरते. अरे सामान्य माणसाला एखादी वेळेस तुम्ही सिग्नल तोडला म्हणून अडवून त्यांना फाईन करताय आणि ती गाडी काय तुम्हाला दिसली नाही? कुणाचा आशीर्वाद होता 3 महिने ती गाडी चालली रस्त्यावर? आणि तिकडे कुणाचा फोन होता? आमच्याकडे माहिती वेगळी आहे, ती मी प्रेसमध्ये सांगणार. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की मोठ्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्यातली त्यांना फोन केला आणि हे प्रकरणामध्ये अशी माहिती आमच्याकडे, ती सुद्धा चौकशी व्हावी. त्यासाठी सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत, मोबाईलचे सगळे काढून घेतले पाहिजेत, सीडीआर काढले पाहिजेत आणि त्यातून तो कोणीही असू दे, नंबर 1चा असू दे, नंबर 2चा असू दे, नंबर 3च्या राज्यातील असू दे, तो पुणेकर असू दे की बारामतीकर असू दे, जो अडकला असेल ते चौकशी व्हावी, निपक्ष व्हावी. साहेब, खरं तर यामध्ये तुमचे आमदार माहिती काढत असताना जे मंत्री आहेत राज्याचे हसन मुश्रीफ यांनी त्यांची माफी मागावी असं सांगितलं, कारण याच्यात त्यांच्या खात्याचं हे सगळं आहे. त्यांच्याबद्दल काय वाटतं? कारण त्यांनी या संदर्भात चौकशी. हे बघा, हॉस्पिटलचा ज्यावेळेस प्रश्न येतो डॉक्टरांचा, हा डॉक्टराला वाचवण्याचं काम जे अनेक वर्षापासून सुरू आहे, त्याला पाठीशी घालण्याचं काम हे अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामध्ये आजी माजी या खात्याचे मंत्री आहेत. एक लातूरकर माजी मंत्री सोडले या खात्याचे, कारण आमचे त्यावेळेचे अमित भाई होते, ते सोडले की आजी माजी हे सगळे त्या आवडींच्या वर्तुळातील आहे. आणि लाज वाटायला पाहिजे, चौकशी करायला येत आहे आणि बिर्याणी मागवत आहे, म्हणजे ही चौकशी आहे? तुम्ही काय बिर्याणी खायसाठी आलात? थोडी तरी आपण या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती. पण जो निर्लज्जन सदासुखी असा तो प्रकार मला दिसतोय. राज्याचे गृहमंत्री स्वतः पोलीस आयुक्तालयात आली, ब्रीफ त्यांनी सगळं पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतलं, पण घटनेची एवढी. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगतोय, पोलीस आयुक्त जर इथे दोषी असतील, कारण त्यांनी आल्या आल्या फार मोठा असं दाखवलंय की आता पुण्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल, सगळ्यांना बोलवून या लाईनी तुला करून या तो सॉंग दाखवलाय आणि नंतर काय माझ्या मागल्या आपला काम सुरू. आता काय बोलायचं, त्यात अधिक बोलता येईल पण आता नाही, त्याला काही पुन्हा दिवस ठेवले पाहिजे. आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडल्या, दारूचे इकडे पगवर कारवाई होती आणि दुसरीकडे आयुक्त कार्यालयाचा साठा वाढलाय. काय हे आता पोलीस, मी ते ट्विट केलेलं आहे, मला म्हणजे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे किती दिनवडे निघाले आणि ती जर अब्रू वाचवण्यासाठी गृहमंत्री येत असतील तर मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही अब्रू तेव्हाच वाजेल, दोषींना पाठीशी घालू नका, त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही बाहेर या आणि कारवाईसाठी पुढे तुमचं आवाहन करा किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि ही चौकशी निपक्षपाती करा, तर तुम्हाला त्या गृह खात्याचे निघाले जे पिसा आहे ते वाचवता येईल. मला त्यामध्ये अजित पवार हिंदी में मैं यही कहूंगा, महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, बाबासाहेबांच्या ते भाजपवाले आंदोलन करत आहे. जितेंद्र आव्हाड हे खरं म्हणजे आंबेडकरवादीचे त्या चळवळीतील आहेत, बाबासाहेबांच्या विचाराचा एक वसा घेणारा आणि पाईक म्हणून मी त्यांना मानतो. अनावधानाने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला असेल, त्याला काही खरं तर त्यांनी माफी पण मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लक्ष विचलित करण्यासाठी ते जे मनुस्मृतीच्या शिक्षणामध्ये समावेश आहे, त्यामुळे ते लक्ष विचलित करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. बाबासाहेबांच्या ह्यांचा काय संबंध? बाबासाहेबांच्या हृदयात आहेत. आम्ही बाबासाहेबांचे विचाराचे आणि आमचे आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड त्या पुरोगामी विचाराचा पाहिजे. काय बाबासाहेबांचं स्थान, बाबासाहेबांच्या विचाराला घेऊन कार्य करणारा माणूस. मुख्यमंत्री पदाच्या चर्चा आहेत, तुमच्याकडे काय माहिती आहे? सरकार बदलण्याची वेळ आली, चोर मावस भाऊ सगळे मिळून आपण खाऊ, महाराष्ट्र लुटून खाऊ, टक्केवारीचं सरकार आहे. काय राहिलंय आता? कोणाला बदलून काय होणार आहे? एक गेला म्हणून काय झालंय? कारण 52 पत्त्यातील एक पत्ता काढला तर 52 शिल्लक आहेत ना, सगळ्यांनी लुटण्याचंच काम केलंय ना महाराष्ट्राला, त्यामुळे त्यांना काढून काय फरक पडणार आहे? काढायचं आता लोकांनी ठरवलं आहे, हे संपूर्ण बदलायचं. त्यामुळे तो कितीही प्रयत्न केला, याला बदला त्याला बदला, चोरांना शोधत घ्या,
50 चोरांना घ्यायचं आणि 1 चोराला बाजूला करायचं, ते काय होणार नाही. मामले में हिंदी में प्रतिक्रिया दे दीजिए। में देखिए, एक्सीडेंट में जो हुआ, जिस घटना के बाद आरोपी को जो कार्रवाई होने की अपेक्षा थी, उसमें जो समय निकाला गया 6-7 घंटे का, इसमें निश्चित रूप से कोण हा आता सेंटरला होतं काय कोण आहेत मालक इथे कोणाचं आहे गुप्ता हेलो मी काय म्हणतोय की हॅलो पंचमुख सीझन 3 डाउनलोड करायचं होतं, टेलिग्रामवर मिळेल का आपल्याला? पंचायत सीझन 3 हा पाठवून मी डाउनलोड चिंता घेऊन झाली रे हिला कोण हिला मीच आहे कॅमेरा